हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आहे डे 5 इन कोकण बट डे 4 ऑफ गणेश चतुर्थी. तर मग मी आता माझ्या मावशीकडे आली आहे विघ्नेशला घ्यायला. मी काहीच ब्लॉग नाही केला, काल पण काही ब्लॉग नाही केला. मी आता सगळं एकत्र टाकणार आहे. जे काय ते बघा तुम्ही आता, कारण मला ब्लॉग करता नाही येते. मला आता कळतं की किती डिफिकल्ट आहे ब्लॉग करणं, बट तरी मी ट्राय करेन की मी कन्सिस्टंट राहीन याचा. तो गाईस, आम्ही आता माझ्या मम्मीला घ्यायला चाललोय. जसं मी म्हटलेलं की आज माझी मम्मी येणार आणि साहिल पण आलाय. मी म्हटलं साहिल पण येणार आहे. किट्टू आणि ओमकार पुढे बघ हाय बोलायला मागे बघितलं त्याने मी. आणि तुला माहितीये काल मी स्कूटी चालवली. म्हणजे मी बाईक चालवते युजली, पण ह्या रस्त्यांवर स्कूटी चालवणं वॉज व्हेरी डिफिकल्ट टू बी ऑनेस्ट. लाईक इथे गाडी लोक असे चालवतात जसे की इथे 2 लेन रस्ते, पण थोडं डिफिकल्ट होतं कारण रात्र पण होती. पण ठीक आहे. सो आम्ही आता कणकवलीला जाणार आहे, कारण वंदे भारतचा स्टॉप कणकवली आहे. म्हणजे कुडाळला नाही आहेत. कुडाळला आलं असेल तर इट वॉज मच बेटर, बट आम्ही आता कणकवलीला जाणार आहे. आम्ही आता माझ्या मम्मीला घ्यायला चाललोय. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आलेलो. आता माझी मम्मी कुठे आहे शोधावी लागणार आहे. गाव बघा किती डेव्हलप्ड आहे. एस्केलेटर सगळं आहे. इथे सगळी लोक येत आहेत. आता मम्मी कुठे आहे मला माहिती नाही. मला माहिती आहे माझी आई अशी उभी असणार आहे कुठेतरी. मम्मी मम्मी थांब थांब काय मम्मी भेटली आहे. कणकवलीचा हे बघा स्टेशन संजय गांधी नॅशनल पार्क सारखं बाजूला बघ रेडा. सो गाईस, आम्ही आता एक अशा लोकेशनवर चाललोय जिथे आम्ही आधी पण गेलेलो आणि आता आम्ही परत चाललोय. तर त्या लोकेशनचं नाव काय आहे? सडा बोलतात त्याला सडा म्हणतात. तर मग त्या लोकेशनला काही नाव नाही, बट ती लोकेशन ऍक्च्युअली खूप प्रिटी आणि तिकडे खायला पण खूप मस्त भेटतं. नेपाळी आहे तिथे, चायनीज बनवायला. तर मग आम्ही तिकडे चाललोय आता. आम्ही तिकडे पोहोचल्यावर दाखवू. तर आम्ही आता सड्यावर आलो जिथे आम्ही म्हटलेलं तिथे. आणि तुम्ही हा व्ह्यू बघा किती प्रिटी आहे बघा. हे सगळे मंद लोक. तू पण, तुला मला बोलायचंच असतं ना. मला का बोलली? खाली बघ पहिले ताशी पकडतो. आता आम्ही तुम्हाला रिअल व्ह्यू दाखवतो. एवढा का झूम केलं तो बघा. लांब थांब, अजून पुढे तरी जाऊ दे. थोडं अजून पुढे जाऊया. थोडा मागे हो ना, लांब हो थोडं. जास्त जवळ. आता मी तुम्हाला एक रिअल व्ह्यू दाखवते. एवढा प्रिटी व्ह्यू तुम्ही कुठेच बघितला नसाल. 1 2 3. ओमकार संचित पुढे नको जाऊ. आम्ही आता मालवणला जाणार आहे. हा स्कूटी चालवणार आहे. सगळे बहिणी सारखेच आहे. कोणाला काय बोलून उपयोग नाही. हे व्हिडिओ मध्ये आला ना माझ्या शिव्या घालतील. नाही माझ्या मम्मी केवढी चांगली आहे. गुणाशी का माझी आई. मी हा व्हिडिओ टाकणार आहे. तर गाईज, मी आता वडे घ्यायला आली आहे. इकडचे खूप फेमस वडे आहेत, माण्याचे वडे असं संचित बोलतो आणि मला खूप आवडतात. तो गाईज, मी इथे कट्ट्यावर आलेली माण्याचे वडे घ्यायला. तर तुम्ही कधी कट्ट्यावर आलात ना तर ह्या दुकानाकडे या. म्हणजे आता ह्या लक्ष्मी हार्डवेअरच्या समोरच आहे ते दुकान. तर आम्ही आता आलोय मालवणला. मी आणि विघ्नेश आम्ही स्कूटीने आलो आणि साहिल आणि लोक कारने आले. आणि ह्या आहे मालवणचा बस डेपो. वाव, इथे सगळे बस थांबतात. बिचारे सगळे लोक उभे आहेत त्यांच्या बससाठी. आम्ही इथे थोडीशी चौकशी करायला आलोय. सो गाईज, आम्ही आता एक फॅमिली पिक्चर घेतोय. सगळे आता उभे आहेत. सगळे लहान मुलांना आम्ही उभे करतोय. लवकर उभे राहा. तर मग आता मला तुम्हाला असं कोकणचा आता हा लास्टच दिसणार आहे, कारण मी आता चालली आहे घरी, जिथे मला बिलकुल जायचं नाहीये. पण स्टील हे बघा, हे कुडाळ स्टेशन आहे. किती सुंदर आहे बघा. हे बघा, तू नाही स्टेशन म्हटलं मी. हे बघा किती प्रिटी आहे. आमची ही वाली ट्रेन आहे मत्स्यगंधा. आणि आम्ही इथे कुडाळ स्टेशनवर उभे आहोत. काळोख दिसतोय. सो फायनली मालवणचा ब्लॉग एंड होतो इथे.
मी गेलेली 4 दिवसासाठी, पण मला एवढी मजा आली ना, म्हणजे भले मी काही जास्त केलं नसेल बट माझे बेस्ट डेज होते हे 4-5 दिवस माझ्या लाईफचे. तर मग मी असेच व्हिडिओ टाकत राहीन. सो डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. टिल देन बाय.